नमस्कार मित्रांनो. आज आपण मुंबई जी-केचेच क्वेश्चन घेणार आहोत. चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश बोटांचे मिळून आजचे मुंबई शहर बनले आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 7 बेटांचे मुंबई शहर बनलेलं आहे. त्यानंतर कुलाबा बेटाचे पूर्वीचे नाव काय होते? याचा आन्सर आहे कोळभट. त्यानंतर प्रश्न तिसरा, राजा भीमदेव याची राजधानी असलेले मुंबईतील बेट कोणते होते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 माहीम. त्यानंतर मुंबा देवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1675. प्रश्न 5वा, 1534 साली गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा कोणाकडे दिला? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 पोर्तुगीज यांच्याकडे. पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आनंद म्हणून कोणत्या वर्षी दिली? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1661 आणि 62 मध्ये. प्रश्न 7वा, डॅश डॅश यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असे म्हटले जाते. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जेरॉल्ड अंजियर. त्यानंतर प्रश्न नंबर 8वा, कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 1668 मध्ये. प्रश्न नंबर 9, डॅश डॅश नंतर स्वतंत्र मुंबई प्रेसिडेन्सी इलाका स्थापन करण्यात आला. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1818 मध्ये. प्रश्न नंबर 10, मुंबई नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 1865. प्रश्न क्रमांक 18, डॅश डॅश साली मुंबईत रेल्वे वाहतुकीस सुरुवात झाली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 1853 मध्ये. प्रश्न क्रमांक 12, ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 1854 मध्ये. प्रश्न क्रमांक 13, 1942 साली भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील डॅश डॅश येथून देण्यात आली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 ग्वालियर टँक मैदान. त्यानंतर प्रश्न नंबर 14, मुंबई शहर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 157 चौकिमी. त्यानंतर प्रश्न नंबर 15, मुंबई शहर जिल्ह्यात किती तालुके आहेत? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 1 नाही 0. प्रश्न नंबर 16, मुंबई शहर किती पोलीस झोन्समध्ये विभागले गेले आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 12. प्रश्न क्रमांक 17, डॅश डॅश हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 18, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे? सर ऑप्शन नंबर 1 बृहन्मुंबई महानगरपालिका. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे करण्यात आले? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1996 साली. प्रश्न क्रमांक 20, मुंबई महानगरपालिकेची सध्याची रचना मुंबई महानगरपालिका अधिनियम डॅश डॅश प्रमाणे आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1988. प्रश्न क्रमांक 21, मुंबई महापौरचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर आहे ऑप्शन नंबर 3 2.5. प्रश्न क्रमांक 22, मुंबई महानगरपालिकेत लोकयुक्त नगरसेवकांची संख्या किती आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 227. प्रश्न क्रमांक 23, मुंबई महानगरपालिका किती वार्डात विभाजित करण्यात आली आहे? याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 24. प्रश्न क्रमांक 24, मुंबई महानगरपालिका विकास प्राधिकरण MMRDAची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 1975. प्रश्न क्रमांक 25, MMRDAच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मुख्यमंत्री. प्रश्न क्रमांक 26, MMRDच्या अंतर्गत ट्रक टर्मिनल कोठे आकारास येत आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 वडाळा. प्रश्न क्रमांक 27, MMRDAच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 रत्नागिरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, MMRDA अंतर्गत डॅश डॅश महानगरपालिका व डॅश डॅश नगरपालिका क्षेत्रात येतात. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 8 महानगरपालिका व 9 नगरपालिका. ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 29, मोनोरेल प्रकल्पाची सुरुवात MMRDAने कोणत्या वर्षी केली? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 2008 साली. प्रश्न क्रमांक 30, म्हाडाची स्थापना कोणत्या कायद्याने झाली? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1977चा कायदा. प्रश्न क्रमांक 31, मुंबई शहर पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 1902 साली. प्रश्न क्रमांक 32, नवीन मुंबई पोलीस कायद्याने मुंबई पोलीस महाराष्ट्रात पोलीस दलात समाविष्ट झाले. हा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1951. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 33, बेस्ट प्रशासनाच्या अंतर्गत वाहतूक व डॅश डॅश या 2 महत्त्वाच्या सुविधा प्रदान केल्या जातात.
याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 विद्युत पुरवठा, वाहतूक व विद्युत पुरवठा. प्रश्न क्रमांक 34 बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर असे 2 जिल्हे कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 1988 साली. त्यानंतर बृहन्मुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 6. प्रश्न क्रमांक 36 बृहन्मुंबई क्षेत्रांतर्गत एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहे? तर हा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 36. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रात येत नाही? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 गोरेगाव. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ वायव्य मुंबई लोकसभा क्षेत्रात येत नाही? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मुलुंड. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रास येत नाही? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 कांदिवली. प्रश्न क्रमांक 40 मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अंधेरी. प्रश्न क्रमांक 41 अंधेरी या उपनगराचे प्राचीन नाव कोणते होते? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 उदयनगरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 कोणत्या उपनगरास उपनगरांची राणी असे म्हटले जाते? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जोगेश्वरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43 मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 बांद्रा. प्रश्न क्रमांक 44 जंगलात शहर असे कोणत्या उपनगर म्हटले जाते? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बोरिवली. प्रश्न क्रमांक 45 आर के फिल्म स्टुडिओ हा प्रसिद्ध स्टुडिओ कोणत्या उपनगरात आहे? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 चेंबूर. प्रश्न क्रमांक 46 मुंबई शहर जिल्ह्यांतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रातील किती वॉर्ड येतात? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 9 वॉर्ड येतात. प्रश्न क्रमांक 47 मुंबई उपनगर जिल्ह्यातील बृहन्मुंबई मनपाचे किती वॉर्ड येतात? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 15 वॉर्ड येतात. प्रश्न क्रमांक 48 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 1861 मध्ये. प्रश्न क्रमांक 19 भारतातील रिझर्व्ह बँकची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 1935 मध्ये. प्रश्न क्रमांक 50 भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1949 मध्ये. प्रश्न क्रमांक 51 मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 1975 मध्ये. प्रश्न क्रमांक 52 पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबई शहरांतर्गत कुठे आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 चर्चगेट. प्रश्न क्रमांक 53 व्हिक्टोरिया टर्मिनसचे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 1996. प्रश्न क्रमांक 54 म्हातारीचा बूट ही गैरसदृश्य वास्तू खालीलपैकी कोठे आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कमला नेहरू पार्क. प्रश्न क्रमांक 55 बाबुलनाथ मंदिर हे डॅश डॅश प्राचीन मंदिर आहे? याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 शिव मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 56 भारतातील सर्व जुने प्राणी संग्रहालय हे आहे डॅश डॅश आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जिजामाता उद्यान. प्रश्न क्रमांक 57 मुंबईतील बहुतांश नामांकित रुग्णालय डॅश डॅश वार्डात आहेत? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 FHS. प्रश्न क्रमांक 58 स्वामीनारायण हे प्रसिद्ध मंदिर डॅश डॅश भागात बसलेलं आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 दादरमध्ये. प्रश्न क्रमांक 59 विविध राजकीय व सामाजिक चळवळीसाठी प्रसिद्ध दादर भागातील ठिकाण कोणते? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 शिवाजी पार्क. प्रश्न 60 भारतातील प्रथम स्थापित 3 विद्यापीठापैकी एक मुंबई विद्यापीठ स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 1875 मध्ये. प्रश्न क्रमांक 61 डॅश डॅश हे मुंबईचे पहिले ज्ञात उद्योजक व व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 रामा कामत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 जंगल बुक या अजमर कलाकृतीसाठी प्रसिद्ध मुंबई येथे जन्मलेले सुप्रसिद्ध लेखक म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 रुडयार्ड किपलिंग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 मुंबई महानगरपालिकेचे पहिले आयुक्त कोण होते? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 फिरोजशाह मेहता. प्रश्न क्रमांक 64 मुंबई मनपा कायदा कोणत्या वर्षी प्रथम अस्तित्वात आला? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 1872. प्रश्न क्रमांक 65 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1885 साली. प्रश्न क्रमांक 66 कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध ऐतिहासिक उद्योजक म्हणजे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 प्रेमचंद रॉयचंद. प्रश्न क्रमांक 67 एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक व शिक्षणप्रेमी व्यक्तित्व म्हणजे? ऑप्शन नंबर 1 नाना शंकर शेठ. प्रश्न क्रमांक 68 SNDT महाविद्यालय विद्यापीठ स्थापना कोणी केली? सोपा आन्सर आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 महर्षी कर्वे.
प्रश्न क्रमांक 69 माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 प्रबोधनकार ठाकरे. प्रश्न क्रमांक 70 किंग जॉर्ज पाचवा व क्वीन मेरी यांच्यातील स्वागतासाठी मुंबईत उभारण्यात आलेली ऐतिहासिक वास्तू कोणती? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 गेटवे ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 71 लंडनच्या बिग बेन या घड्याळाच्या मनोरची धर्तीवर उभारण्यात आलेली ऐतिहासिक वास्तू कोणती? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 राजाबाई टॉवर. प्रश्न क्रमांक 72 हुतात्मा चौकीचे पूर्वीचे नाव काय होते? आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फ्लोरा फाउंटन. प्रश्न क्रमांक 73 भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडास्थळ खालीलपैकी कोणते आहे? याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 ब्रेबॉर्न स्टेडियम. प्रश्न क्रमांक 74 मुंबई बेटावरील सर्वात उंच भाग खालीलपैकी कोणता? याचा आन्सर ऑप्शन नंबर 4 मलबार हिल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 75 फिरोज शाह मेहता हे उद्यान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जायचे? त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 हॉगिंग गार्डन. प्रश्न क्रमांक 76 मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? याचा आन्सर ऑप्शन नंबर 3 1872 साली. प्रश्न क्रमांक 77 लालबागचा राजा या मुंबईतील वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1934 साली. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत धारापुरी बेटावर आयोजित केला जाणारा उत्सव कोणता? याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 काळा घोडा फेस्टिवल. क्वेश्चन नंबर 19 बाणगंगा तलावाच्या परिसरात आयोजित केला जाणारा प्रसिद्ध उत्सव कोणता? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 बाणगंगा फेस्टिवल. प्रश्न क्रमांक 80 जगप्रसिद्ध चित्रपट निर्मितीचे केंद्र दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईच्या कोणत्या उपनगरात आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 गोरेगावमध्ये. प्रश्न क्रमांक 81 भारतातील पहिले कलादान म्हणून प्रसिद्ध मुंबईतील कलादान कोणते? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जहांगीर कलादान. प्रश्न क्रमांक 82 लेदर व पॉटरी मार्केटसाठी प्रसिद्ध मुंबईतील भाग कोणता? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 धारावी. प्रश्न क्रमांक 83 फुलांच्या बाजारपेठसाठी प्रसिद्ध मुंबईतील भाग कोणता? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 दादर. प्रश्न क्रमांक 84 मंगलदास मार्केट ही डॅश डॅशची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कपडे. प्रश्न क्रमांक 85 झवेरी बाजार या नावाने ओळखला जाणाऱ्या सराफ बाजारास डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 काळाबादेवी सराफ बाजार. प्रश्न क्रमांक 86 फळे भाजीपाला कुक्कुट उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध बाजारपेठ कोणती? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 महात्मा फुले भाजी मंडई. प्रश्न क्रमांक 87 फॅशन स्ट्रीट ही रास्त दरातील कपड्यांची बाजारपेठ कोठे आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग. प्रश्न क्रमांक 88 MMRDने विकसित केलेले नियोजित व्यापारी संकुलन कोणते? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. प्रश्न क्रमांक 89 किड्झानिया ही मुलांसाठी मनोरंजनचे ठिकाण कोठे आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 घाटकोपर. प्रश्न क्रमांक 90 तारपूरवाला मसाल्याचे प्रसिद्ध ठिकाण कुठे आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मरीन ड्राईव्ह. क्वेश्चन नंबर 91 खालीलपैकी कोणता मुंबई उपनगर जिल्ह्यात तालुका नाही? त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 दादर. क्वेश्चन नंबर 92 IIT ही प्रसिद्ध शैक्षणिक संस्था मुंबई परिसरात कोठे आहे? याचा आन्सर आहे पवई. ऑप्शन नंबर 3 पवई. त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 94 रासायनिक खत कारखान्यासाठी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात खालीलपैकी कोणते? रासायनिक खत कारखान्यासाठी प्रसिद्ध मुंबईतील औद्योगिक क्षेत्र खालीलपैकी कोणते? यांचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 तुर्भे. प्रश्न क्रमांक 95 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 96 महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 मुंबई शहर. त्यानंतर महाराष्ट्रातील नौका बांधणीचे केंद्र पुढीलपैकी कोणते आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 माझगाव डॉकयार्ड. प्रश्न क्रमांक 98 भारतातील 3000हून अधिक आसन क्षमता असलेले प्रेक्षागृह कोणते? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 षण्मुखानंद सभागृह. प्रश्न क्रमांक 99 मुंबईतील पहिले विमानतळ खालीलपैकी कोणते आहे? याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 सांताक्रूझ विमानतळ. प्रश्न क्रमांक 100 सहारा विमानतळाचे छत्रपती शिवाजी विमानतळ असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आले? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 1997.